नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे पाय दुखणं। अगदी लहान मुलांपासून तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकालाच पाय दुखण्याचा त्रास कधी ना कधी होतो आणि ह्या पायाचं दुखणं ही वेगवेगळ्या प्रकारचं असतं। म्हणजे कधी कमरेच्या खाली दोन्हीही पाय दुखतात, कधी एकच पाय दुखत राहतो, कधी एकच पाय मागच्या बाजूने कमरेपासून ते पायाच्या टाचेपर्यंत दुखत राहतो, ज्याला गृध्रसी किंवा सायटिका असं म्हटलं जातं। कधी गुडघ्याच्या खाली पाय दुखतात, कधी मांड्या पोटऱ्यांना गोळे येतात, गुडघे दुखतात, पायाचा घोटा दुखतो, तळपाय दुखतात, कधी कमरेचा खुबा दुखतो। तर अशा वेगवेगळ्या प्रकारे या पायाचं दुखणं असतं आणि ह्या दुखण्याचं स्वरूपही वेगवेगळं असतं। म्हणजे कधी पाय ठणकल्याप्रमाणे दुखतात, कधी आखडल्याप्रमाणे वेदना असतात, कधी पायांना मुंग्या येतात, बधीरपणा असतो, कधी सूज येते, लालसरपणा असतो, कधी पाय कडक होतात, कधी मांड्या पोटऱ्यांना गोळे येतात, कधी कधी पाय दुखून ते वाकडे झालेलेही आपल्याला बघायला मिळतात। तर अशा वेगवेगळ्या प्रकारे पाय दुखतात। म्हणूनच पाय दुखण्याचा त्रास कोणकोणत्या कारणांमुळे होतो ती 10 महत्त्वाची कारणं आपण बघणार आहोत। त्याचबरोबर अतिशय सोपे, त्वरित आराम देणारे 3 घरगुती उपायही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल। आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या। पाय दुखण्याचं पहिलं कारण आहे शरीरातील वाढलेला वात। शूलम नास्ति विना वातात, म्हणजेच कोणतंही दुखणं हे वाताशिवाय असूच शकत नाही। त्याच्यामुळे तुमचे पाय दुखत असतील तर तुमच्या शरीरातील वातदोष वाढलाय हे लक्षात घ्या। खूप जास्त कोरडा आहार घेणे, आहारामध्ये तेल, तूप, लोणी यासारख्या स्निग्ध पदार्थांचा समावेश नसणे याच्यामुळे आतड्यामध्ये कोरडेपणा येतो। खूप जास्त प्रवास करणे, अति व्यायाम करणे, सतत कष्टाची कामे करणे, जास्त जागरण करणे याच्यामुळेही शरीरामध्ये कोरडेपणा येतो। आणि रुक्षता, कोरडेपणा हा वाताचा गुण आहे, त्याच्यामुळे वात वाढवणारा आहार विहार तुम्ही टाळायला पाहिजे। दुसरं पाय दुखण्याचं कारण आहे वजन जास्त असणं। तुमचं जर वजन जास्त असेल तर त्याचा ताण पायावरती येतो आणि पाय दुखतात। त्याच्यामुळे वजन कंट्रोलमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे। तिसरं कारण आहे कमी प्रमाणात पाणी पिणे। जर शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो। त्याच्यामुळे सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, क्लोराईड याचं प्रमाण बिघडतं आणि त्याचा परिणाम आपल्या मसल्सवरती, नर्व्हजवरती, हृदयावरती आणि संपूर्ण शरीरावरती होतो। त्याच्यामुळे डिहायड्रेशन होतं, थकवा जाणवतो। त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण खूप जास्तही नसलं पाहिजे आणि कमीही नसलं पाहिजे, तर तहानेनुसार योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे। चौथं कारण आहे कॉन्स्टिपेशन, मलावष्टंभ, पोट साफ न होणं। तुमचं जर पोट व्यवस्थित साफ होत नसेल तरी पाय दुखतात, कारण पोट साफ करणं हे अपान वायूचं काम आहे आणि अपान वायू आपल्या कमरेच्या खालच्या भागामध्ये असतो, ज्याची अधोगती असते। पण जर अपान वायूचं काम बिघडलं तर त्याची ऊर्ध्वगती होते आणि पाय दुखण्यापासून वेगवेगळे प्रॉब्लेम्स सुरू होतात। शकृतः पिंडिकोद्वेष्टन प्रतिशायम शिरोरुजा असं एक सूत्र ग्रंथामध्ये आलेलं आहे। या सूत्रामध्ये पिंडिकोद्वेष्टन हे लक्षण सांगितलेलं आहे, म्हणजेच मांड्या पोटऱ्यांना गोळे येणं। तुमचं जर पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर हे लक्षण प्रामुख्याने दिसून येतं। त्याच्यामुळे पोट साफ होण्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे। 5वं कारण आहे चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे। हेल्दी राहण्यासाठी व्यायाम हा केलाच पाहिजे, पण जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही अवयवांच्या हालचाली करत असाल तर ते शरीरासाठी त्रासदायक ठरणार आहे। त्याच्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित शिकूनच व्यायाम केला पाहिजे। आपल्याला एखाद्याच दिवशी खूप उत्साह येतो आणि आपण खूप जास्त वेळ व्यायाम करतो, पण त्याने शरीराला वेदना होतात। त्याच्यामुळे व्यायामाचा कालावधी हळूहळू वाढवला पाहिजे किंवा तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता। 6वं कारण आहे शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता असणे। स्पेशली कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर त्याचा लगेच परिणाम आपल्या मसल्सवरती आणि बोन्सवरती दिसायला लागतो। त्याच्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसणं, पोषक असा आहार घेणं, पौष्टिक गोष्टी खाणं याच्याकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर अन्नातून सर्व पोषक घटक आपल्या शरीराला मिळतात आणि शरीरामध्ये कसल्याही प्रकारची कमतरता राहत नाही।
सातवं पाय दुखण्याचं कारण आहे सतत हवेमध्ये फिरणं, सतत फॅन किंवा एसीच्या हवेमध्ये बसणं, यानेही वाताचा प्रकोप होतो आणि याच्यामुळे स्नायू कडक होतात, पायांना गोळे येतात, वेदना वाढतात. त्याच्यामुळे शक्यतो नॅचरल हवेमध्ये बसणं कधीही चांगलं. आठवं कारण आहे जे लोक एकाच पोझिशनमध्ये बराच वेळ काम करतात, स्पेशली महिला ज्या सतत किचनमध्ये उभारून स्वयंपाक बनवत असतात, तर त्याचा ताण पायावरती येऊन येऊन पाय दुखायला लागतात. त्यानंतर ऑफिसमध्ये बराच वेळ बसून काम करणारे लोक असतात, तर त्यांना मणक्याचे प्रॉब्लेम सुरू होतात आणि नंतर पायाची दुखणी आपल्याला दिसायला लागतात. त्यानंतर गाडीवरून जास्त प्रवास करणारे लोक आहेत, शिवणकाम करणारे लोक आहेत, तर यांना एकाच पोझिशनमध्ये बराच वेळ काम केल्यामुळे पायाचं दुखणं सुरू होतं. त्याच्यामुळे थोड्या थोड्या वेळाने आपली पोझिशन बदलणं गरजेचं आहे. नववं कारण आहे मासिक पाळीच्या काळातही महिलांचे पाय दुखतात, कारण या काळामध्ये युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन होत असतं, ब्लिडिंग होत असतं, हार्मोनल चेंजेस शरीरामध्ये होत असतात, थकवा खूप जास्त असतो, त्याच्यामुळे पाय दुखतात. प्रेग्नेंट महिलांमध्येही हार्मोनल चेंजेस होत असतात, वजन जास्त वाढलेलं असतं, त्याचा ताण पायावरती येऊन येऊन प्रेग्नन्सीमध्येही महिलांचे पाय खूप जास्त दुखतात. त्यानंतर 40-50कडच्या ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये मेनोपॉजमुळे पाय दुखणं हे लक्षण आपल्याला बघायला मिळतं. 10वं कारण आहे ज्यांना वाताचे आजार आहेत, जसं संधिवात, आमवात, वातरक्त, सायटिका, ज्याला गृध्रसी असं म्हटलं जातं, तर असे वेगवेगळे वाताचे आजार जर तुम्हाला असतील तर त्याच्यामध्येही पाय दुखणं हे लक्षण आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतं. त्याचबरोबर बाकी मेडिकल कंडिशन्स जर तुमच्यामध्ये दिसत असतील तरी पाय दुखणं हे लक्षण त्याच्यामध्ये असतं. तर ही पाय दुखण्याची 10 महत्त्वाची कारणं मी तुम्हाला सांगितली. आता पाय दुखणं त्वरित कमी करण्यासाठी अतिशय सोपे 3 घरी करता येण्यासारखे उपाय आपण बघूयात. वातामुळे कोणत्याही वेदना असतात आणि वातासाठीचं सर्वात श्रेष्ठ औषध तेल आहे. त्याच्यामुळे थोडंसं तेल कोमट करून ते पायांना, तळपायांना सकाळी आणि रात्री लावलं गेलं पाहिजे किंवा दिवसातून एकदा तरी पायांना तेल लावलं गेलं पाहिजे. त्यानंतर गरम पाण्याच्या पिशवीने किंवा हिटिंग पॅडने व्यवस्थित शेक घेतल्यानंतर पायाचं दुखणं लगेचच कमी होतं. या ठिकाणी तिळाचं तेल, खोबरेल तेल, मोहरीचं तेल किंवा इतर जी औषधी तेलं तुमच्याकडे अवेलेबल असतील ती तेलं तुम्ही वापरू शकता. फक्त DVT सारखा आजार असेल, पायाच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या असतील तर मात्र पाय चोळू नये, कारण याने रक्ताच्या गुठळ्या वरच्या बाजूला सरकून त्रास वाढू शकतो. त्याच्यामुळे कोणताही मसाज करताना ब्लॉकेजेसची हिस्ट्री नको. दुसरा आणखी एक सोपा उपाय, तुमचे पाय बुडतील एवढं एका बादलीमध्ये सोसवेल इतकं गरम पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे सैंधव मीठ घाला. तुम्हाला सैंधव मीठ नाही मिळालं तर तुम्ही मोठं मीठही घालू शकता आणि 15 ते 20 मिनिटं त्या पाण्यामध्ये पाय बुडवून बसा किंवा पाणी कोमट होईपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये पाय बुडवून बसू शकता. याने ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, स्नायू शिथिल होतात, तिथल्या वेदना कमी होतात, सूज असेल तर ती कमी होते, त्वचा चांगली होते आणि रिलॅक्सेशनमुळे झोपही चांगली लागते. आपल्या पायांना, स्पेशली पिंढऱ्यांना सेकंड हार्ट म्हटलं जातं, कारण आपण जेव्हा चालतो, कोणतीही एक्झरसाइज करतो, तेव्हा आपल्या काफ मसल्स, स्पेशली ज्या सोलियस मसल्स आहेत, तर त्या कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्याचं प्रेशर आपल्या पायातल्या वेन्सवरती येतं आणि तो ब्लड फ्लो हृदयाकडे होतो. त्याच्यामुळे आपल्या पायांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तिसरा आणखी एक सोपा उपाय, सेम पाय बुडतील एवढं पाणी एका भांड्यामध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये ज्या वातशामक वनस्पती तुम्हाला मिळतील, म्हणजेच निर्गुंडी, एरंड, तर यासारख्या वनस्पतींची पानं तोडून आणून त्या पाण्यामध्ये घाला आणि त्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्या, जेणेकरून त्या पानांचे औषधी गुणधर्म त्या पाण्यामध्ये उतरतील आणि त्या सोसवेल अशा गरम पाण्यामध्ये तुम्ही पाय बुडवून बसा, पायांना शेक घ्या, याने पायाचं दुखणं कमी होतं. त्यानंतर निर्गुंडी, एरंड यासारखी पानं आणून ती तव्यावरती चांगली गरम करा आणि ती गरम करत असताना त्याच्यामध्ये थोडंसं एरंड तेल घाला. ते नाही मिळालं तर तिळाचं तेल, खोबरेल तेल किंवा दुसरी तेलं घालून तुम्ही ती पानं चांगली गरम करा आणि ती सोसवेल अशी गरम पानं तुम्ही वेदना असणाऱ्या ठिकाणी बांधा, त्याच्यावरून कापूस गुंडाळा आणि त्याच्यावरून सुती कपडा गुंडाळा. रात्री लावलेली पानं सकाळी काढा आणि सकाळची पानं रात्री काढा. सांगण्याचा उद्देश काय की जेवढा जास्त वेळ तुम्हाला शक्य असेल तर तेवढा वेळ ती पानं तुम्ही वेदना असणाऱ्या ठिकाणी ठेवा. याने दुखणं खूप चांगल्या प्रकारे कमी होतं. किंवा या पानांची पेस्ट बनवून त्याचा लेपही तुम्ही वेदना असणाऱ्या ठिकाणी करू शकता. याने पायाचं दुखणं खूप चांगल्या प्रकारे कमी होतं. तर हे अतिशय सोपे, त्वरित आराम देणारे उपाय मी तुम्हाला सांगितले.
पायदुखीच्या कारणांकडे लक्ष देऊन जर हे उपाय तुम्ही करत राहिलात तर खूप चांगले रिझल्ट्स याचे दिसून येतात। पण हा त्रास जर तुम्हाला मुळापासून बरा करायचा असेल तर चांगल्या वैद्यांकडून आयुर्वेदिक उपचार घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा। पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।